अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी केलेले दान, जप आणि पुण्य अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होत नाही असे राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। अक्षय तृतीया कशी साजरी करावी याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा करावी, त्यांना पिवळी फुले आणि तुळशी अर्पण करणे शुभ मानले जाते। या दिवशी दानाचे खूप महत्त्व आहे। विशेषतः पाणी किंवा पाण्याचे माठ, छत्री, पादत्राणे, सत्तू, फळे किंवा धान्य दान करावे। अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने तर्पण किंवा दानधर्म केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात। या दिवशी सुवर्ण खरेदीला म्हणजे सोने विशेष महत्त्व दिले जाते। जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते। नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश किंवा कोणत्याही शुभ कार्याचा श्रीगणेश करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो। अनेक ठिकाणी या दिवशी पाण्याचे माठ किंवा कुंभ दान केले जातात। माठाची पूजा करून तो ब्राह्मणाला किंवा गरजूला दान करावा। या दिवशी काय करू नये याविषयी जाणून घेऊया। अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात शांतता राखावी, कोणाशीही वाद घालू नये किंवा कोणाचे मन दुखवू नये। मनात राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार आणू नयेत। प्रसन्न राहून हा दिवस साजरा करावा। हा एक अत्यंत पवित्र दिवस असल्याने तामसी आहार जसे की मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण टाळणे योग्य मानले जाते। शक्यतो या दिवशी कोणाला कर्ज देऊ नये, कारण असे मानले जाते की यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते। घर आणि पूजेची जागा अस्वच्छ ठेवू नका। लक्ष्मीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ आणि प्रसन्न असावे। महाराष्ट्रात अक्षय तृतीयेला पुरणपोळी, आमरस आणि कढी याचा नैवेद्य दाखवण्याची विशेष परंपरा आहे। तसेच उन्हाळ्याची सुरुवात असल्याने पन्हे आणि सत्तूचे पीठ, सत्तू याचाही प्रसादात समावेश केला जातो।